उपविभागीय अधिकारी यांना सिंदखेड आणि शिरपूर शेतकरी आणि युवक सर्वसामान्य जनता यांच्या वतीने एक निषेध मोर्चा काढून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आमच्या त्या ठिकाणी मागण्या अशा आहेत की जी प्रचंड भरमसाठ महागाई वाढलेली आहे, डिझेल, पेट्रोल, गॅस ही कमी झाली पाहिजे, याच्यावर नियंत्रण सरकारचं असतं, सरकारने कमी केली पाहिजे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी कर्जमाफी केलेली फसवी कर्जमाफी आहे, ज्या पद्धतीने आमचे उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती, त्या पद्धतीने कर्जमाफी झाली पाहिजे, कुठल्याही अटी कुठल्याही शर्ती नको। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जी वीज दिली जाते ती पण 8 तास आता देत आहे, ती पण पूर्ण देत नाही, 2 तास 3 तास गायब करतात, 4-5 तास देतात। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पिकं लावलेली ती पिकं उद्ध्वस्त होत आहे, ते जळत आहे। मग ती वीज ती 10 किंवा 12 तास मिळायला पाहिजे। आणि जे पाणी या ठिकाणी तापीमध्ये आपण आता तिकडनं आला असाल, आपण बघता तापीमध्ये किती पाणी, पाऊस पडला का हे पाणी वाहून जातं। मग या पाण्याला शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कोण पोहोचवणार? या ठिकाणी सत्ताधारी आहेत, सर्व आमदार 4-5 जे आमदार आहेत ते सगळ्या सत्तेमधले आमदार आहेत। मग हे काय करताय? तर ते पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि युवकांना रोजगार दिला पाहिजे। नीट परीक्षा, CBSE हे सर्व परीक्षा लीक होत आहे। शेतकरी ज्या पद्धतीने आत्महत्या करतात तसे विद्यार्थी सुद्धा आत्महत्या केलेल्या आहेत, काही 4-5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। तर याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, जर सरकार जागा झालं नाही, मित्रांनो, यांना काय बांगलादेश सारखं व्हायला पाहिजे ती वाट बघताय का? नेपाळ सारखं व्हायला पाहिजे ती वाट बघताय का? किंवा श्रीलंका झालं तशी वाट बघताय का? तसं होऊ नये, या माझ्या देशामध्ये असा अराजकता मातू नये म्हणून सरकारने तात्काळ या मागण्यांवरती दखल घेतली पाहिजे आणि महागाईवर, सगळ्यात महत्त्वाचं महागाईवर नियंत्रण आणलं पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। त्याप्रमाणे महसुली भागामध्ये आणि ते हाडाखेडचं टोल नाका आहे ना, या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि जर भ्रष्टाचार जरी तात्पुरता थांबवला तरी सुद्धा तो शेतकऱ्यांची आत्महत्या थांबेल। कारण शेतकऱ्यांचे प्रश्न महसूल डिपार्टमेंट नंतर माल घेऊन जाणं येणं याच्यामध्ये असं तिथं भ्रष्टाचार होतो, तो भ्रष्टाचार जरी थांबला तरी सुद्धा शेतकरीला समाधान वाटेल। आणि म्हणून अशा आमच्या मागण्या आहेत आणि नरेंद्र मोदी बाबांना विनंती की बाबा, आमचे 12 वर्षामध्ये वाटळं करून टाकलेलं आहे, आता आम्ही तर टोपल्या पण आणलेल्या होत्या, आम्ही फासा पण आणलेला होता की तुम्ही शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? टोपली यासाठी आणली होती मोर्चामध्ये की आमचे दिवस जे 12 वर्षापूर्वीचे होते ते तरी वापस द्या। तेव्हा 50 रुपये डिझेल भाव होता, गॅस सिलेंडर तेव्हा 400 रुपये होते, खत स्वस्त होतं, हा, आणि तेलाचा भाव कमी होता। ते आमचे पूर्वीचे दिवस देऊन दे बाबा, तुझ्याकडनं काहीच नाही। जर नरेंद्र बाबा जर 70 वर्ष राहून गेले ना, मला वाटतं का माणसाला शेपूट लावून टाकेल, म्हणजे रिवर्स घेऊन चाललेत ते, म्हणजे माणसाला शेपूट येईल, वांद्रासारखा माणूस जगायला लागेल बुवा, असं आम्हाला वाटायला लागलंय। आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांचं लक्ष द्यावं, निषेध म्हणून हा मोर्चा काढलेला होता। आमच्या मागण्यांची दखल घेतील आणि पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे। नाही झालं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने।